ईद आली की भाईजानचा सिनेमा आला आणि सिनेमा आला की बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला। हे गणित गेले कित्येक वर्ष चाहत्यांना ठरलेलं आहे। वॉन्टेड, बॉडीगार्ड आणि किक अशा चित्रपटांनी ईदच्या मुहूर्तावर चाहत्यांना सलमानच्या स्वॅगची मेजवानी दिली आहे। त्यामुळेच यंदाच्या ईदला येणाऱ्या सिकंदर कडूनही प्रचंड अपेक्षा आहेत। पण यावेळी चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत एक वेगळीच गडबड सुरू आहे। सिनेमाच्या रिलीजला अवघी काही दिवस बाकी आहेत, पण ना ट्रेलरचा पत्ता, ना भाईजानची तुफान प्रमोशन मधली हजेरी। सलमान खानचा सिनेमा, तोही बिग बजेट, आणि त्याचं साधं सुधं प्रमोशनही होत नाहीये। हे काहीतरी वेगळंच आहे। या मागचं मोठं कारण म्हणजे भाईजानची सुरक्षा। नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये। सलमान खानला गेल्या काही महिन्यांपासून धमक्या मिळत आहेत, त्यामुळे त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। गर्दीच्या ठिकाणी जाण्यासाठी त्याच्यावर निर्बंध आहेत। याचा थेट परिणाम सिकंदरच्या प्रमोशनवर झाला आहे। चित्रपटाचा ट्रेलर 23 मार्चला येत आहे। यासाठी तब्बल 30,000 लोकांच्या उपस्थितीत एक मोठं लॉन्च इव्हेंट होणार होतं, पण वाढत्या सुरक्षा कारणांमुळे तेही रद्द करण्यात आलं। त्यामुळे सलमान आणि रश्मिका मंदानाच्या केमिस्ट्रीची झलक पाहण्यासाठी चाहत्यांना अजून थोडं थांबावं लागेल। मिड डेच्या रिपोर्टरनुसार सिकंदरचं शूटिंग अजून संपलेलं नाही। सध्या काही पॅचवर्क शूट सुरू आहे आणि पोस्ट प्रोडक्शन टीम पूर्ण ताकदीने कामाला लागली आहे। नुकतेच 2 महत्त्वाचे सीन्स मुंबईत शूट झाले, त्यामुळे अद्याप एडिटिंगचंही बऱ्याच प्रमाणात काम बाकी आहे। AR मुरुगदास हे दिग्दर्शक अत्यंत बारकाईने काम करणारे मानले जातात, त्यामुळे पोस्ट प्रोडक्शन टीम कुठलीही घाई न करता सिनेमा परफेक्ट करण्यासाठी मेहनत घेत आहे। ईदच्या मुहूर्तावर सलमानचा सिनेमा येणं म्हणजे एक मोठा सोहळा असतो, पण यावेळी सिकंदर बाबत सतत चर्चा सुरू आहे। कधी ट्रेलर येणार, रिलीज डेट पुढे ढकलली जाणार का, प्रमोशन होणार की नाही, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळतील। पण एक गोष्ट मात्र नक्की, भाईजानचा सिनेमा आहे तो रिलीज झाला की बॉक्स ऑफिसवर काहीतरी मोठं घडणार। आता सिकंदर चाहत्यांच्या अपेक्षा किती पूर्ण करतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल। अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा।